नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस ठाण्यासमोर दाखल झालेल्या एका गंभीर हत्येच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गोवर्धन शिवारातील फाशीच्या डोंगराजवळ निर्जन ठिकाणी एक अनोळखी मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने डोक्यात, चेहऱ्यावर आणि पायावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. चेहऱ्यावर सुकलेल्या रक्तामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. घटनेनंतर एसडीपीओ वासुदेव देसले यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांनी घटनास्थळी 2 तपास पथके तयार केली. अंबड सातपूर एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, कंपनी मॅनेजर्स, बांधकाम साइट येथे बाहेरून आलेल्या मजुरांची चौकशी करून मृताची ओळख पटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले होते. 29 नोव्हेंबर 2025 रोजी कंपनी व्यवस्थापनाला मृतदेहाचे फोटो पाठविले असता ऋषिकेश अनिल पांडे राहणार सातपूर यांनी घटनास्थळी घेऊन मृत व्यक्तीची ओळख पटवली. मयताचे नाव अरविंद उर्फ पप्पू पशुपतीनाथ पांडे, वय वर्ष 40, राहणार सातपूर, मुळगाव बडकिस नदिया, तालुका आरा, जिल्हा भोजपूर, बिहार. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मयत 28 नोव्हेंबर रोजी एका दारू दुकानात दिसून आला होता. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मंजय पंडित व धर्मेंद्र पंडित, दोघे राहणार बिहार, हे दोघे जण मृत व्यक्तीला दारू पिल्यानंतर मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय बातमीदारामार्फत आरोपी मंजय पंडित याचा अचूक टप्पा मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने विशेष तपास पथक बिहार राज्यात पाठविण्यात आले. तेथे कसून शोध घेत आरोपी मंजय केशव पंडित यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली असून त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटरसायकल, रक्ताचे कपडे पोलिसांना दाखवून दिले. मुख्य आरोपीचा धागा मिळवण्यासाठी त्याच्या बहिणीकडून चौकशी केली असता दुसरा आरोपी धर्मेंद्र पंडित हा सध्या पुणे येथून त्याच्या मूळ गाव वृंदावन, उत्तर प्रदेश असल्याचे समोर आले. वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकाला पुन्हा उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले. तेथे कठोर प्रयत्नानंतर मुख्य आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती, वय वर्ष 36, राहणार रायपूर, तालुका छपरा, जिल्हा सारंग, बिहार यास अटक करण्यात यश आले. न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसाच्या वेगवान, तांत्रिक आणि सखोल तपासामुळे हत्येच्या या गुन्ह्यातील दोन्ही आरोपीचा यशस्वी पर्दाफाश करण्यात आला आहे. दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने, मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या. स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त ढाकळलेलं होतं, मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं. अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणतरी अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही हे कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला. हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या. अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून एमआयडीसी भागामध्ये, त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पटल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत हा दारू पीत होतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या भागातील सीसीटीव्ही यांची सगळ्यांची आम्ही चेक केली. सीसीटीव्हीवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली. तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली. दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली. अशा दोघे आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाब मान्य करून त्या अनुषंगाने
ते ज्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीने हत्यार जे वापरलं ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे. पुढील तपास मृदुला नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यातील नाव आहे ते देखील निष्पन्न झालेले त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत. जो गुन्हा होता खुनाचा हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.